दुसऱ्या देवाला शरण न जाणारे तुकाराम महाराज. आणि इथं जाहीर शरण शरण जी हनुमंत आहे ना, केवढा मोठा प्रश्न आहे. अरे सर्व भावे लोभ्या आवडे धन आमा नारायण तैसा परी. जसं लोभी माणसाला प्राणापलीकडे धन आवडतं. साहेब ते तुम्हाला पाठ नाही अभंग, पैसा मारो परमेश्वर, हे भाषा कळली कोणाची आहे? पैसा मारो परमेश्वर, बाइल मारो गुरु, बच्चो शालिग्राम मारो बच्चो तो सेवा किसकी करू. ते म्हणते कंजूस, चिकट, मक्खीचूस हे मराठी शब्द तुमच्या लक्षात आले असेल. मराठी मक्खीचूस म्हणजे तुपात नाही, कढीत जर माशी पडली, कढी फार महाग आहे का, कढीत जर माशी पडली तर कढी फेकत नाही, माशी फेकत नाही. पहिली माशी कढीतून काढणार, निरीक्षण करणार हिला किती कढी चिकटली, मग चोखून चोखून व्याजासह कढी माशीपासून वसूल करतं, चोखून माशी फेकतं, त्याला म्हणतात मक्खीचूस. मराठी उष्ट्या हातानं कावळ्यानं मारणे. वरण भात खाता खाता जर कावळा आला, त्याला प्रश्न पडतो खडा फेकून मारावा, तर भात चिकटलेला आहे, भाताचे शीत कावळ्यापर्यंत जाईल ना, कावळ्याला भात खाऊ घातल्याचा कलंक उदार कुळाला लागल, हे जप्त ते उष्ट्या हातानं कावळ्यानं मारणे. ते गेलं पंढरपूरला, वेळ कमी असल्यानं लगेच गेलं. पहिल्यांदा गेलं 75 वर्षाच्या वयात, पहिल्यांदा पंढरपूरला. चंद्रभागेमध्ये गेला, आंघोळ केली आणि टावेलने अंग पुसू लागलं. देवाला वाटलं या चिकट माणसाची परीक्षा घ्यायची. वासुदेवाच्या रूपात आला पांडुरंग आणि केलं सुरू. आळंदीच्या हा ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, देहुगावच्या तुकारामाला, आळंदीच्या ज्ञानोबाला. वा जमतंय ना आपल्याला, हेही धंदा जमला. जाळा वाचून कळ नाही, माया वाचून रड नाही. काय पाहिजे, काय काय नाही, एक पैसा. आता 75 वर्षाचं होईपर्यंत साहेब नया पैशाचं दान न करता जगलं, ते साध्या डोक्याचं असेल का? पहिल्यांदा आलो पंढरपूरला, आमच्या गावचे अनुभवी वारकरी म्हणले जात तर जा, पण चोऱ्या होतात चंद्रभागेत, पैसा नेऊ नको, टावेल न चड्डी आली फक्त. खोलीवर या ना, खोलीवर देतो पैसा. ठीक आहे म्हणला, खोलीवर येतो. गेला वासुदेव निघून, हा आला खोलीवर, आतून कडी लावली, नवीन कपडे घालू लागला, जुने वाळला टाकले आतमध्येच. म्हणतो मूर्खच दिसला वासुदेव. मठ किती, मजले किती, खोल्या किती, निदान विचारायचं कोण्या मठात, किती नंबरच्या खोलीत. मी म्हटलं त्या मूर्खाला ये खोलीवर, तोही मूर्ख म्हणला येतो खोलीवर. एवढ्याच दरवाजावर थाप पायरून दार उघडलं, तोच होता चंद्रभागेतला. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला. तुम्ही आला, तुम्हीच म्हणला की हो खोलीवर या. अरे पण मी तुला मठ सांगितला नाही, मजला सांगितला नाही, खोली नंबर दिला नाही, तरी खोली म्हणला. जीवाच्या खोलीपेक्षा माझी खोली जास्त असल्यामुळे तुझी खोली गाठली. पैसा काढ. अरे का तो म्हणला वासुदेवा, आल्या आल्या तेच करत होतो, पैसे मोजले, 270 रुपये भरले, तेवढंच तिकीट आहे जाण्याचं. एक पैसा जर दिला तर मला तिकिटाची अडचण आहे. हो मग गावला या ना, तिकिटात अडचण आहे का, चालेल. वासुदेव गेला निघून. हा म्हणला आता हा मूर्खाचा कळस आहे. 270 जाण्याचे, 270 येण्याचे, 540 रुपये खर्च तिकिटाचा करून नया पैसा दानाला मूर्ख तरी येईल का? त्यानं घाई घाई बाजार केला साहेब. बैलाच्या झुली, सोलापुरी चादरी, घोंगड्या, बांगड्या, नातवाचा खुळखुळ्या, सगळ्या यादी तुम्हाला पाठ आहे. सुपर एक्सप्रेस गाडीनं बसलं, 10 तासात गावला आलं. बायकोला आनंद झाला. माझा मालक आयुष्यात पहिल्यांदा पंढरपूरला गेला, पाठ मांडला, त्याला पाठावर उभं केलं, त्याला त्याचे पाय धुतले, तीर्थ घेतलं या माऊलीनं. आणि मग सगळे सामान, हे घोंगड्या, ह्या बांगड्या, झोली, बैलाच्या चादरी, सोलापुरी, नातवाचा खुळखुळ्या. ती म्हणली कशी काय झाली यात्रा? खूप चांगली झाली. काही नवल विशेष? हा विशेष घडलं ना म्हणला. काय एक वासुदेव आलता चंद्रभागेत, नया पैसा दे म्हणला. मग मी देतोय त्याला, ये म्हणला खोलीवर. ते खोलीवर आलं. मग मी म्हटलं 270 रुपये तिकिटाचे अडचण आहे, तुम्ही गावला या. मग तो म्हणला गावला येतो. मग 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 काय करतो, तू पागल झाली का? 270 जाण्याचे, 270 येण्याचे, 540 रुपये खर्च करून कोणी मूर्ख तरी येईल का? बायको म्हणली अंगणात कोण आलं? ते झालं. आळंदीच्या ज्ञानोबाला,
तुम्ही आला, तुम्हीच म्हणला की हो गावाला या. अरे पण सुपर गाडीनं मी आलो. त्याच्यापेक्षा जलद धावतात राव गाड्या माझ्या. पैसा काढ. घरात आलं, हे बायकोला म्हणलं हेच लागलंय मागं, आता पैसा जातो. मग आता एकच उपाय आहे, मी मरायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर. मग काय डेड बॉडी पासून पैसे घेते का कोणी? आपण ते म्हणा ना, आताच होतं, अटॅक आला म्हणा. अरे का हे कोसळलं खाली एकाएकी. जे बायकोनं रडायला सुरुवात केली जोरात, अख्खं गाव वाड्यात गोळा झालं. बायको नाटकीच होती. जसे लोक जमा झाले साहेब, बायकोनं सुरुवात केली, कधी पंढरपूरला नाही गेले, पहिल्यांदा गेले, आल्या आल्या मेले. या गोष्टी तिकडच्या आहे. लोक म्हणले काय भाग्य, अरे जन्मभर वाऱ्या करतो पण असं मरण येईल का? काही नाकाला कापूस लावायचे, कापूस उडू देत नव्हतं. कापूस उडला तर पैसा जातो. काहींनी विचारलं वासुदेवाला, कुठलं? पंढरपूर. इकडे मालकाकडे. कशासाठी? पैसा देतो म्हणला. तिथं मेला. आता होता की हो, अटॅक आला. वाईट झालं म्हणलं वासुदेव, पण ज्याच्या नावावर पंढरपूरहून आलो त्याची प्रेत यात्रा उरकल्याशिवाय मी कसं जाऊ? हे डेड बॉडीनं ऐकलं. त्याला वाटलं जिवंत आहे म्हणावं तर पैसा जातो, मेलो तरी चालल. तिरडीवर बांधलं, चौघाडी उचललं, वासुदेव समाजात आहे तरी म्हणत नाही मी जिवंत आहे. चितेवर ठेवलं, चिता पेटवली, ज्याला पेटायचं ते नाही घाबरलं, वासुदेव घाबरला. लेका एका पैसाडी मरतो, माझा पैसा सुटला. म्हणलं ह्याही पठ्ठ्या उठला. एकोत्तराचे जळती आगी घाली ती उडी. एका नया पैशासाठी प्राणाची आहुती देण्या इतकं प्रेम ज्याचं धनावर आहे, आमा नारायण तैसा पर, आमा नारायण तैसा पर, आमा नारायण तैसा पर. कितीतरी दृष्टांत आहे. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आमा नारायण तैशा परी. पतिव्रता नेते आणिकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणी, पतिवंचक परपती रत करही, सोसप्त जन्म नरकमयी पडे वगैरे. मग दुसऱ्या देवाच्या पाया पडणार नाही, दुसऱ्याचं नाव घेणार नाही, दुसऱ्याचं भजन करणार नाही, दुसऱ्याला शरण जाणार नाही असे म्हणणारे तुकाराम महाराज इथं जाहीर शरण शरणजी हनुमंता. त्याचं कारण आहे, हनुमानजी संत आहे. अरे कोणा वैर्याच्या भावानं कबूल केलं तर बाकीच्याच काय? रात्रभर फिरले, रामायण ऐकलं साहेब तुम्ही, त्यामुळे मी थोडक्यात सांगतो 2 मिनिटात. तुमचं पाठ झालं राम? हा, पण 2च मिनिटात सांगतो. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, देखच हात अगणित. लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिर वाटायचं, मंदिर समजून मारोतराव आत जायचे, तर आत मौज भक्षण मदिरा प्राशन हे कृत्य पाहून बाहेर यायचे. पहाटेपर्यंत फिरले, पण पहाटे पहाटे एक घर असं दिसलं अख्ख्या लंकेत, हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा, भिंतीवर चित्र धनुष्यबाणाचं आणि अंगणात वृंदावन तुळशीचं. अख्ख्या लंकेत एवढं एक घर हरिभक्तपरायण बिभीषण महाराजचं. काय आनंद झाला हनुमानजीला. रामायुध अंकित ग्रह शोभा भरणी न जाई,
नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराई सियावर रामचंद्र की. बस आपलं हनुमानजी चालू आहे. आनंद झाला लंकेत बिभीषणाच्या घरापुढे उभं राहून. याला म्हणतात माझी या जातीचे मज भेटो कोणी. हे जर पटत नसेल, कल्पना करा तुमचा मुलगा अमेरिकेला आहे. कल्पनेला काही खर्च आहे का? आहे अमेरिकेला. आणि बाप हाडाचा वारकरी आहे. मुलगा सारखा म्हणतो एकदा अमेरिकेला या बाबा, एकदा अमेरिकेला या बाबा. काय रे तुझ्या अमेरिकेत? चंद्रभागा आहे का इंद्रायणी? माऊलीची समाधी आहे का पांडुरंगाचं मंदिर? पण याच बाबा, याच बाबा. असं करता करता बापानं होकार दिला, पण अट घातली. बरं का केंद्रे साहेब, अट घातली. येतो पण माझ्या पोशाखात. गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपीचंदन, त्याच्यात बुक्का, ज्ञानेश्वरी गाथ्याची पोथी, बगलेत, झेंडा भगवा खांद्यावर. या पोशाखात येतो अमेरिकेला. नाही तर तिथं आल्यावर तू म्हणशील म्हाताऱ्या बरमुडा घाल. नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या. इथल्या मुलाने बसवून दिला. हाडाचा वारकरी बाप. बरं, मुलगा अमेरिकेत मोठ्या अधिकारावर आहे. 10 4 चाक्या त्याच्या अंगरक्षक म्हणून. त्याला 5-50 मोठे अधिकारी त्याच्या ताब्यात. अमेरिकेत एवढ्या मोठ्या हुद्द्यावर मुलगा आहे. बापाला इथल्या मुलानं बसवून दिला. बाकीचे प्रवासी होते पण परदेशातले होते, टोमॅटो सारखे कलरवाले. सगळ्याच्या डोक्याचे केस मक्याच्या कणसाला केस असतात तसे. प्रवासी कळले ना, इथून पाहत जा तुम्ही. त्याच्यात एकच झेंडा बसला भारताचा, भगवा. त्यांची इंग्रजीतून काही चर्चा चालू असेल, निंदा करत होते, पण याला काय घेणं आहे. विमान उड्डाण झाल्यानंतर जपमाळ काढली वारकऱ्यानं. विठ्ठल विठ्ठल डोळे मिटून 8 तास. जगाचा संबंध नाही त्याचा. विमान उतरलं साहेब, मुलगा घ्यायला आला. मी हे सांगतो, 5-50 अधिकारी त्याच्या ताब्यात मागे पुढे पळतात, 10 4 चाक्या अंगरक्षक म्हणून. आणि एवढाच एक प्रवासी कुतूहल पाहत होते लोक, अमेरिकेचे झेंड्यावाला. मुलानं पायातला जोडा काढला, हे नीट लक्षात घ्या बरं का. सगळी सुशिक्षित मंडळी आहे. पायातला जोडा काढला आणि बापाला साष्टांग दंडवत घातला अमेरिकेच्या विमानतळावर. पायावर डोकं ठेवलं मुलानं आणि मुलगा उभा झाला ना साहेब. बाप हुनके देऊ देऊ, हुनके देऊ देऊ रडत होता. वारकरी बाप. बाबा काय बेटा, विमानात त्रास झाला का तुम्हाला? नाही माझ्या राजा. मग रडता? आनंदानं रडतो बेटा. का? अरे 10 4 चाक्या तुला अंगरक्षक म्हणून आहे. हे 50 अधिकारी मागं पुढं पळतात. एवढ्या पदावर पठ्ठ्याचा मुलगा अमेरिकेत आहे, तरी या सर्व साहेबाच्या समोर या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून घ्यायला लाजत नाही. याच्यापेक्षा मला काय मिळवायचं तर बाळा, माझी कमाई झाली आयुष्य. आता पुढचं सांगतो. एक साताऱ्याचा वारकरी मुलाकडे गेला होता. पोशाख तसाच होता, परिचय नाही, पण मुलगा सोडायला आला. गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपीचंदन गाथा, ज्ञानेश्वरी पोथी, बगलेमध्ये झेंडा खांद्यावर त्याच्या आहे. हा कुमठ्याचा, तो साताऱ्याचा. बरं का, परिचय नाही पण पोशाख सारखे. हा त्याच्याकडे पाहू लागला आणि तो याच्याकडे पाहू लागला. दोघंही जवळ 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 जवळ, सगळा समाज पाहतो. साहेब जवळ जवळ आले आणि अमेरिकेच्या विमानतळावर एकमेकाच्या गळ्याला बिलगून दोन्ही वारकऱ्याचं रडणं सुरू झालं आनंदानं. का? बाबा, माझ्या भागवत धर्माची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे आणली. तुझा जय जयकार हो. मी का सांगतो हे? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत आहे. तसं अख्ख्या लंकेत आमचे मारुतीराया फिरले, पण आनंद एकाच घरी झाला, ते बिभीषणाचं घर आहे. नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराय. बस बस, कामापुरतं थोडं थोडं आनंद झाला. आणि मग बिभीषणजी म्हणले, मारुतीराया मी वैऱ्याचा भाऊ आहे, वैऱ्याचा भाऊ आहे. पण आज उत्तर मिळालं की या वैऱ्याच्या भावावर रामचंद्राची कृपा आहे. कशावरून? मोर भरोसबा सुनु हनुमंता, राम कृपा बिनु मिल नहीं संता.
तुमच्यासारख्या संतानं ब्रह्ममुहूर्तावर घरी येऊन दर्शन दिलं म्हणजे या वैऱ्याच्या भावावर श्रीरामाची कृपा आहे. बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेठी. कोण? वैऱ्याचा भाऊ. हनुमानजीला संत म्हणतात. आता बाकीचे म्हणतील यात काय नवल आहे. म्हणजे हनुमानजी संत आहे हे सिद्ध झालं. शरण शरणजी का याच्यावर चाललं आपलं. आता देवाकडे मागणी मागताना तुकोबाराचे शब्द पहा. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेचे देगा पांडुरंगा. ठीक आहे एवढंच ना? नाही अजून काय? संता लोटांगणी संता लोटांगणी पांडुरंगाकडे मागणी आहे. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संतांना लोटांगण घालताना मला लाज वाटू देऊ नका देवा. आणि हनुमानजी संत आहे म्हणून शरण शरणजी हनुमंत. परत आता हनुमंत हे कोण्याच ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही. हनुमान म्हणजे काय? मानाचं हनन केलं त्याला म्हणतात हनुमान. एवढे मोठे मोठे काम देवाचे केले तरी खाली मान घालून उभा. गर्व नाही मन माही त्याला म्हणतात हनुमान. जो मानाचं हनन करतो तो हनुमान. दुसरं हनुमंत जेव्हा जन्म झाला, माँ मुझे भूक लगी है, जाओ बेटा पका हुआ फल खाओ. तेव्हा सूर्याचा उदय झाला होता आणि हा बाबा गेला. गिळलं सूर्याला सफरचंद समजून. प्रात समय रवी भक्षिलियो तब तीन हो लोग भयो अंधियारो. बस पाठ आहे सर्व तुम्हाला. नुसतं मी प्रमाण सांगून वेल्डिंग करतो. अंधार पडला. इंद्राकडे आले सगळे देव. इंद्रानं वज्र फेकून मारलं ते याच्या हनोटीला लागलं म्हणून नाव हनुमंत झालंय. इथपर्यंत आलो आपण. मी एक शब्दही शिल्लक ठेवत नाही आणि एक मिनिटही पुढे जात नाही. शरण शरण जी हनुमंता. पण जी राहिला. हा जी राहिला. आला यातला जी राहिला ना. शरण शरण हनुमंत पण जी राहून गेला. जी म्हणजे महाराज होतो. जी हा आदर आहे. बरं कसं आहे जी आदर आहे. कुलवान घराण्याची ओळख आहे. अजूनही जी असतो तिथे. कुलवान घराणे आहे ना. वडील हाक मारतात मुलाला पण आदरानेच. बाळासाहेब मुलगा उभा राहतो. जी नंतर काय असेल ते पुढचं समजावाचं. घराणं कुलवान आहे. नाही तर काही घराणं महाद्या. अरे दम काढणं म्हाताऱ्या बाहेर आहे का येतो ना. घराणा होतो ऐसा. जी हा आदर आहे. लक्षात बऱ्याच ठिकाणी आदर देताना जी शब्द वापरलेला आहे ते बहिणीच्या मिस्टरला काय म्हणतात? आलानजी. सरळ सरळ दाजी. पण जी आलाच ना. जी आदर आहे. त्याच्यात दाजीला भाऊजीला हिंदीत काय म्हणतात? आता तर मस्त जमलं. आता दोन जी आले. जी जाजी
जिजाजी ते अभंग नाही पण सांगतो. जिसके आगे जी, जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, वो मेरे जीजाजी. जी बरं का साहेब, आता हे परिचयाचं असल्यामुळे मनसोक्त चालतंय आपलं. जी ज्ञानेश्वरी उघडा. गणेशाला आदर देताना माऊलीचे काय शब्द आहे? ओम नमो जी आद्या, जी हा आदर आहे. ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय ससंवेद्या, आत्मरूपा देवा तूची गणेशू. पण ओम नमो जी, जिजाजी तसं शरण शरण जी विठ्ठल. कुलवान घराण्यातली अजून ओळख तीच आहे. जे कुलवान घराणे आहे ना, वडील हाक मारतात पण आदर ठेवूनच. बाळासाहेब, वडील मुलाला बाळासाहेब, बाळासाहेब उभा राहतो. जी काय असेल ते नंतर समजावचं घराणं कुलवान आहे. नाही माद्या, अरे म्हाताऱ्यात दम काढणं बैर आहे का? कशाला ओरडतो? घराणा होतो ऐसा हो. अरे जी हा आदर आहे. तसं ओम नमो जी, शरण शरण जी, शरण शरण जी हनुमंता. जमते आता. तुम्हा आलो रामदूता. दूत शब्दाचा अर्थ होतो संदेश वाहक. बरं का? राजदूत, देशदूत, देवदूत, तसं रामदूत. हे वाढत चाललं प्रकरण, पण थोडक्यात घेतो. आता नाही वाढू. राजदूत, राजाचा संदेश पोचवणारा तो राजदूत. देशाचा संदेश देशदूत, देवाचा संदेश देवदूत. तसं जन्मभर रामाचा संदेश पोचवायचं काम केलं म्हणून रामदूत. दूत शब्दाचा अर्थ संदेश वाहक होतो. ते लंकेत आले ना, लंकेत लवकर आले. रामायण झाला इथं ऐकलं पाठ तुम्ही. लंकेत आल्यानंतर त्या वृक्षावर बसले, ज्या वृक्षाखाली सीतामाई आहे. सीतामाई म्हणल्या, त्रिजेटे आता मला रामाचा विरह सहन होत नाही. अग्नी दे, जाळून घेते स्वतःला. मारोतराव मनात म्हणतात, कारण त्रिजटा म्हणले आमच्या लंकेत सगळ्या गोष्टी विपुल प्रमाणात मिळतात सीते, अग्नीचा दुष्काळ आहे. मारोतराव म्हणले दम काढ, सुकाळ करून देतो मी, त्यासाठी चालू. त्रिजटा निघून गेली. एकतरी तारा वंजळीत पडारे त्याद्वारा जाळून घेतले. त्याच्यामध्ये हनुमानजीनं मुद्रिका सोडली आणि वर सगळी रामकथा सुरू केली. अरे कौन है सामने आता क्यों नहीं? हनुमानजी छोट्याशा वानराच्या पिलाच्या रूपात. कौन आहे तो? रामदूत मै मात जानकी, सत्य सपत करुणा निधान की. रामदूत शब्द वापरला. मी रामाचा दूत आहे. दूत म्हणजे संदेश वाहक. ये मुद्रिका मातुमई लाणी, मुझे भूक लगी है वगैरे वगैरे सगळे रामायण तुम्हाला पाठ आहे. जाओ गिरा हुआ फल खाओ, तोडणार नाही, सीतामाईचा आदेश. आणि हे बाबा असं करता करता लंकेत आले. लंका पेटवली, शेपूट विझवलं आणि सीतामाईकडे आले. हनुमान, अरे तू कहाँ गया था? इतनी बड़ी बड़ी ज्वाला है, संकीर्तन, बड़ी सिटी है माँ, प्रोग्राम चलते ध्यान नहीं देना. अरे भजन के प्रोग्राम पहले नहीं थे, तू आने के बाद शुरू हुआ. ये तेरे पुत्र हनुमान का प्रताप है माँ, तेरा ये तो नमूना है माँ. लेकिन जब मेरा मालिक आएगा तो दिया जलाने वाला लंका में कोई नहीं बचेगा. लेकिन मैं चलता हूं असं म्हटल्यावर सीतामाई रडू लागले. हनुमान तो आया तो राहत मिली थी, ये चूड़ामणि प्रभु को दिखाना, धनुष बाण की याद दिलवाना. लक्षात आलं ना? रामचंद्राचा संदेश सीतामाई पर्यंत. ये मुद्रिका मातुमई लाणी. सीतामाईचा चूडामणी घेतला तो रामचंद्रापर्यंत.
कैसे है सीता, केवल धरा की बेटी इतना दुःख सहन कर सकते प्रभू, बहुत दुःख आहे, मेरी माँ विलंब मत करो. सीतेचा संदेश रामाकडे, रामाचा संदेश सीतेकडे, भरताचा संदेश रामाकडे, रामाचा भरताकडे, जन्मभर संदेश वाहकाचं काम केलं म्हणून शब्द आला रामदूता. इथपर्यंत आलो आपण. शरण शरणजी म्हणून म्हणता, तुम्हा आलो रामदूता. आता एक लक्षात घ्या, दोन समव्यवसायाचे जर एकत्रित आले तर चर्चा त्या व्यवसायावर सुरू होते. दोन आमदार येऊ द्या, कसं काय झालं तुमच्याकडे, जसं तुमच्याकडे तसं आमच्याकडे झालं वगैरे. दोन राजकारणी असेल तर राजकीय क्षेत्रातली चर्चा असते, दोन शेतकरी तर पिका पाण्याची चर्चा असते, दोन ड्रायव्हर मालकाची चर्चा करतात. हे सगळे पाठ आहे तुम्हाला. तसं दोन भक्त आहे, एक पांडुरंगाचा भक्त आहे तुकाराम महाराज, एक श्रीरामाचा भक्त आहे हनुमानजी. दोन भक्त असल्यामुळे चर्चाही भक्तीची आहे. काय भक्तीच्या काय भक्तीच्या टवाटा, काय भक्तीच्या टवाटा, हो काय भक्तीच्या टवाटा, हा काय भक्तीच्या टवाटा, काय भक्तीच्या टवाटा, काय भक्तीच्या टवाटा, हो काय भक्तीच्या टवाटा, हा माझा दाबाव्या शुभता, माझा दाबाव्या शुभता, काय भक्तीच्या टवाटा, हा काय भक्तीच्या टवाटा, माझा दाबाव्या शुभता, माझा दाबाव्या शुभता, काय भक्तीच्या टवाटा, हा काय भक्तीच्या टवाटा, हो काय भक्तीच्या टवाटा, काय भक्तीच्या टवाटा, माझा दाबाव्या शुभता, माझा दाबाव्या शुभता, काय भक्तीच्या टवाटा, काय भक्तीच्या टवाटा, माझा दाबाव्या शुभता, माझा दाबाव्या शुभता, शुभता, शुभता. एक रामाचा भक्त आहे, एक विठ्ठलाचा भक्त आहे. दोन भक्त एकत्रित आले म्हणून विषय भक्तीचाच आहे. दोन शेतकरी एकत्रित येऊ द्या, पिका पाण्याची चर्चा आहे की नाही. दोन राजकीय क्षेत्रातले येऊ द्या, राजकारणाची चर्चा. हे दोन भक्त म्हणून भक्तीची चर्चा. काय भक्तीच्या त्या वाटा. पण याच्यात महत्वाचा शब्द आहे सुभटा. हा सगळा अभंग तुम्हाला पाठ आहे, थोडक्यात चालू आहे. सुभटा हे फक्त दोघालाच दिलेलं विशेषण आहे. हे पदवी कोणालाही नाही. हे आहे का अबप, ते तर 2 रुपयात मिळायची पूर्वी. 1.5 रुपयाची तुळशीची माळ, 8 आण्याचं गोपीचंदन, झाला हा बप. म्हणा सज्जना 2 रुपयात फक्त, जरी तुझ होणे आहे हरिभक्त, तरी एक युक्ती आहे ती सोपी, गळा तुळशी माळा चंदन गोपी. 8 आण्याचं आणि 1.5 रुपयाचं, झाला हा बप. अरे काही पदव्या एका युगात एकाला मिळाली. पुण्यश्लोक पदवी सत्ययुगात फक्त नळ राजाला, त्रेतायुगात जनक राजाला, द्वापार युगात धर्मराजाला, कलियुगात अहिल्यादेवी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी, पुण्यश्लोक नरो राजा, पुण्यश्लोक विदेहश्च, पुण्यश्लोक युधिष्ठिरहा. आणि तेव्हा कोणी नव्हतं म्हणून चौथा जोडण्यासाठी पुण्यश्लोक जनार्दन वगैरे वगैरे. हे दुर्मिळ. तसं सुभटा, सुभटा कोणाला म्हटलंय. भट शब्दाचा अर्थ योद्धा होतो. योद्धा. भट वेगळा, भट्ट वेगळा. तिथे ट ला ट आहे. रामेश्वर भट्ट द्विजा, डबल ट घ्यायचा संतोषराव. रामेश्वर भट्ट द्विजा. इथं फक्त भट. भट म्हणजे योद्धा आणि सु म्हणजे चांगला. चांगला योद्धा याला म्हणतात सुभट.
दोन्ही क्षेत्रामध्ये ज्यानं मैदान गाजवलं हे दोनच योद्धे आहे, अर्जुन आणि बजरंग बली. सुबटा कोणाला म्हटलं? तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा. योगाची या वाटा, बस आलं उत्तर. योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा शेलवाटा भागाला. तिथं माऊलीनं अर्जुनाला सुभटा म्हटलं, इथे तुकोबारायानं बजरंग बलीला सुभटा म्हटलं. सुभटा भट म्हणजे योद्धा. दोन्ही क्षेत्रामध्ये ज्याने मैदान गाजवलं, लौकिक आणि पारमार्थिक. अर्जुन लौकिक, एकला अर्जुन औक्षणी 11 नदिनीची काय. तुआ संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचाचा ठावची फेडीला. पवाडा तुआ केला गंधर्वासी, म्हणून सुबट. स्वर्गात गेल्यावर उर्वशी प्रसन्न झाली, नपुंसक होशील असा शाप स्वीकारला, पण ब्रह्मचार्याला कलंक नाही लागू दिला, म्हणून सुबट. तो शाप उपयोगाला आला, बृहन्नडा झाला 1 वर्ष. बस बस जाऊ द्या, ते पुढचं वाढत जातं. हे सुबट. अर्जुनाला, बजरंग बलीला सुबट. लौकिक दृष्ट्या गदा घेऊन जर हनुमानजी मैदानात आले ना साहेब, पहिला आवाज द्यायचे, जय श्रीराम. तो आवाज ऐकला इंद्रजितानं का आपल्या चुलत्याजवळ म्हणजे काकाजवळ पळत जायचा, कुंभकर्णाजवळ. चाचाजी क्या बतीजे, भागो क्यों बजरंग बली आए. हो, कुंभकर्णाय 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 म्हणून सुबट. नुसती गदा खांद्यावर टाकली, हनुमानजीनं मैदानात आले की आवाज जय श्रीराम. इंद्रजित पळत जायचा चुलत्याजवळ, चाचा क्या भागो बजरंग बली आहे. कुंभकर्ण इंद्रजित तेही चळचळा कापत, म्हणून सुबट. पारमार्थिक दृष्ट्या सुबट. मोठ्या मोठ्याच्या परमार्थाचं वाटोळे करणारे हे दोघं आहे. कामयेश क्रोधयेश रजगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्यनम इह वैरिनम. सामान जाऊ द्या, कामाचे कोतवाल येणे नागविले बहुतासी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. हरिहराची अब्रू भय नाही त्यासी. जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार कायापुरीचा, जोहार मायबाप कामाची कोतवाल येणे नागविले बहुतासी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, पण त्यालाही बंदी खाण्यात ठेवणारे बजरंग बली. काम बांधवडी काळ घातला तोडरी. ना तो दरीत काळ लोटला म्हणाल तुम्ही. इथं तोडर शब्द आहे. मराठीत लक्ष द्या. आता मराठीला अभिजात दर्जा मिळाला बरं का साहेब. 4 गोष्टी खूप चांगल्या झाल्या भाऊ जाता जाता. एक लोहगाव विमानतळ. लोहगाव विमानतळ वार करायला आनंद वाटल.
संत तुकाराम महाराज विमानतळ नाव झालं ना. हे दुसरं, देशी गायीला राज्य माता दर्जा. देशी गाय 1000 गायी कळपानं चरू द्या साहेब, तिचं वासरू सोडा गोठ्यातून, पहिलं कान टवकारतं, शेपटाचा गोंडा वर करतं, जे पळत जात 999 डावलून मायच्याच काशेला. एवढी अक्कल गायीच्या वासराला आहे. पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गायीचं दूध प्यायचे, हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. मी काय बोललो का साहेब? आता हॉर्न वाजवा, तंबाखू मळत मळत 2 पावलं पुढं गाडीच्या. समजावते बरं, दोषाचा नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे. ते राज्य माता आहे, राज्य माता. गाईला दर्जा. पुन्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी. न्याय आता मिळाला, अहिल्यानगर झालं. आणि चौथी गोष्ट, अभिजात दर्जा मराठीला. अभिजात दर्जा. तरी आम्हाला मराठी येतेच असं नाही, मराठी माणसालाही मराठी येत नाही अजून. नाही तर मी विचारतो, रेल्वे स्टेशनला काय म्हणतात मराठीत? काय का म्हणे ना म्हणावं. आणि आम्ही मराठी महाराष्ट्रातले, पण रेल्वे स्टेशनला काय म्हणतात हे माहिती नाही. माहिती नाही हेच बरं आहे, कारण ते बरं मी शोधलं, बरंच लांब आहे ते. अग्निरथ निवास स्थान, त्याला म्हणतात रेल्वे स्टेशन इंग्रजीत. मराठीत अग्निरथ निवास स्थान. एवढं लांब लचक बोलल्यापेक्षा साहेब रेल्वे स्टेशन बरं ना. त्याच्यापेक्षा ठेसनावर तर त्याच्यापेक्षा चांगलं. मजा आहे, पण आता अर्धाच तास राहिला. विठ्ठल विठ्ठल. तोडरी, मी शुद्धीवर आहे, कुठून बाजूला गेलो. तोडरी म्हणजे तोडर शब्दाचा अर्थ बेडी होतो. बेडी. ज्यानं काळाला बेडी ठोकली आणि कामाला बंदीखान्यात टाकलं ते बजरंग बली. काम बांधवडी काळ घातला तोडरी. लक्षात घ्या. यापासून सुटले 4 जण, शुक भीष्म हनुमान, 4था कार्तिक स्वामी जाण, याशी नाही बट्टा, नाही तर मोठ्या मोठ्याला लागला बट्टा. मारुती. मारुती कशाला म्हणतात? मारुत म्हणजे वारा, आणि वाऱ्याचा पासून झाला म्हणून मारुती. पण एक युक्तिवाद आहे. युक्तिवाद. आपल्या मुलाच्या वयाच्या मुलाची लग्न झाली म्हणजे म्हातारी आपल्याही मुलाला आग्रह करते, बाळू तू एकाच वर्गात शिकला, त्याला 2 लेकरं झाली, तू अजून हो, पुढच्या वर्षी हो, पुढच्या वर्षी हो. काय मी मेल्यावर करणार आहे का? पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी. शेवटी माय रडायला लागते, पण मुलगा भानगडीत पडत नाही. तशी अंजना माय दर साल म्हणायची मारुतीला. मी तिथंच होतो, यंदा करून घे, यंदा करून घे, यंदा तरी करून घे. शेवटी अंजना रडू लागली. बच्चे ने शादी नहीं की, इसलिए जिसकी माँ रोती है उसी को मारुती कहते हैं. अजूनही पारमार्थिक क्षेत्रातलं असू द्या. एकादशी राजा रुक्मांगद, द्वादशी राजा अंबरीश, ते शब्द त्यालाच तुम्हाला चांगलं माहिती आहे. महात्मा मोहनदास करमचंद्र गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसरं नाही तेच. राजमाता जिजाऊ मासाहेब, धर्मवीर संभाजीराजे, छत्रपती. दुसरं नाही, त्याला तेवढाच शब्द लागेल. आताचे शब्द तुम्हाला माहिती आहे ना. काय डोंगर, काय झाडी, सगळे ओके. ते नाव त्यालाच जोडल्या जाते. मी नागपूरून बोलतो, पुन्हा येईल. जाऊ द्या, गंमत चालू आहे. तसं यातलं लक्षात आलं असेल तुमच्या. श्रवण राजा परीक्षिती, नावं जोडून सांगतो मी. 9 वाटा आहे ना. श्रवण परीक्षिती,
कीर्तन शुकाचार्य, स्मरण प्रल्हादजी, पादसेवन लक्ष्मी, अर्चन पृथुराजा, वंदन कोण आहे अक्रूरजी वंदन, हा अक्रूरजी वंदन, अर्चन पृथुराजा, अक्रूरजी वंदन, सख्खे अर्जुन, आत्मनिवेदन बळी. बस जमलं, आता जमलं. ते होतं तसं वयमानाने, पण जमलं, आलं वेल्डिंग. नाही तर पुन्हा सांगतो. श्रवण म्हटलं की राजा परीक्षिती, कीर्तन म्हटलं की शुकाचार्य, स्मरण म्हटलं की प्रल्हादजी, पादसेवन लक्ष्मीमाता, अर्चन पृथुराजा, वंदन अक्रूरजी, सख्य अर्जुन, आत्मनिवेदन बळी आणि दास्यत्व बजरंग बली. या 9 वाटातली एक वाट या बाबाला चांगली माहिती आहे. म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, देखिले रामचरण. मधली एक वाट या बाबाला चांगली माहिती असल्यामुळे 9 वाजल्यापासून काय भक्तीच्या त्या वाटा म्हणजे दावाव्या सुबेटा एवढ्यासाठी शरण शरणाची हनुमंता. बरोबर. आता 25 मिनिट आहे. एकदा हात वर करा सर्वांनी. शाबाश. शूटिंगवाले एवढे हात घ्या बाबा. ते हनुमानजी या दरबारापर्यंत बसले सगळे. इकडेही आहे, इकडेही आहे. साहेब आपलं कुमठा गाव बऱ्याच ठिकाणी कमी पडला समाज न, इथं वाढत चालला. काय भानगड आहे काही कळत नाही. वर्षा काळी सरितान चढो लागे पंडू सुता, तैसे नीच नवी भजता श्रद्धा दिशे. मॅश देखावा नाही, नाटक नाही, अंतकरणापासूनचा परमार्थ आहे. हात वर करा आणि एका तालात पखवाद वाजवायचा नाही, टाळ वाजवायचे नाही. 1 मिनिट आपण समाजाला संधी देऊ. हा जॅकेटवाले 1 मिनिट. बरोबर. विठोबा रखुमाई. एक थांबा. हा एक हात वर. हा एक जरा ताकद लावा. एक हा एक शाबास. एक तालात. एक हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मनावेलो वेळा. वाजी होती. हा सुख सोहळा हे आनंदात म्हटलं आम्ही. बरं आणा आणा माळ. विठोबा हरी सर्वाणी म्हणा.
आज के आनंद की भी जय. 20 मिनिट राहिल्यामुळे 15 मी घेतो, 5 शेवटी चाल म्हणू आपण. शेवटी शरण शरणजी हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. इथपर्यंत आलो आपण. आता थांबा, घाई करू नका. 3ऱ्या चरणामध्ये धर्मरूपी रथाचं वर्णन येते बरं का. जेव्हा रावण रथात बसून आला, रथातल्या रावणाला बिभीषणाने पाहिलं, रडणं सुरू झालं. बिभीषण रडतोय म्हणून रामचंद्र म्हणतात, क्यों क्या हुआ, रो रहा. मग तो हुणके देऊन, अरे क्या हुआ बिभीषण. रावण रथे बिरत रघुवीरा, देखे विभीषण भयउ अधीरा. नाथ न रथ नहीं बिनु पद त्राना, कै विद जितेहु वीर बलवान. हे विभीषणाचा प्रश्न श्रीरामाला लढाईमध्ये. मालक हा दुराचारी आहे, दारोडे आहे, मांस खाणार आहे, रथात बसून आला. आणि माझा ब्रह्मांडाचा मालक जमिनीवर आहे. जमिनीवर जाऊ द्या, तुमच्या पायात चपलाही नाही. नाथ न रथ नाही बिनु पदत्राणा. हे शब्द लक्षात घ्या. रथ तर नाहीच तुमच्याकडे, पण पायात काही नाही. बिनु पदत्राणा. मग रडतो का. केही विधी जितेहू बीर बलवाना. एवढा मोठा बलवान रथातला रावण बिना चपलाचा माझा मालक कसा जिंकल म्हणून रडतोय. अरे सका धर्ममय असं रथ जाके. रथ आहे ना रे आपल्याकडे. रथ आहे ना म्हणजे मी काय आता आलो का तुमच्या पार्टीला. इतके दिवस झाले असता दिसला ना. अरे तो न दिसणारा रथ आहे. म्हणजे सका धर्ममय असं रथ जाके. धर्मरूपी रथ आहे. धर्माला रथ म्हटलेला आहे. आणि जिकडे धर्म आहे ना साहेब, तिकडे विजय आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकाचं चिंतन करा. धृतराष्ट्र उवाच असलं तरी धर्म शब्दाने सुरू, जैन थांबला. श्लोक आहे ना. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. म्हातारं बोलतंय पण धर्म शब्दानं सुरू करतं, जयवर थांबतं. हे मजा तर पहा. तिथून गीतेची सुरुवात. म्हणजे त्याला म्हणायचं आहे येतो धर्मस्ततो जय. जिकडे धर्म आहे विजय तिकडे आहे. आपल्याकडे धर्मरूपी रथ आहे. आणि त्या धर्मरूपी रथाचं वर्णन सुरू केलं रामचंद्राने. याला 4 घोडे आहे. आता हे नीट आहे का. 4 घोडे आहे, बागदोर आहे, झेंडा आहे, तलवार आहे, एक ढाल आहे, सारथी आहे, आणि या रथाला 2 चाक आहे. आता मजा पहा. आता बरोबर अभंगार येऊ आपण. मग त्याचं सगळे सविस्तर बरं का साहेब. तुम्ही टवकारले ऐकायला तुम्हाला आनंद वाटतो, मला माहित. चेहरा सांगतोय. साम दाम दंड आणि भेद या माझ्या धर्मरूपी रथाचे 4 घोडे बरं का बिभीषणा. साम दाम दंड भेद हे घोडे आहेत 4. समता हे 4ही घोड्याचे बागदोर आहे. एकाच हातात आहे ना ते. समतेला बागदोर म्हटलंय. सामदाम दंड भेद हे 4 घोडे आहे. ईश्वराचं भजन या रथावरचा सारथी आहे. सत्य रथावरचा झेंडा आहे. ज्ञान या रथावरची तलवार आहे. आणि वैराग्य या रथावरची ढाल आहे. असं करता करता मी तिथंच होतो म्हणून सांगतो. असं करता करता वर्णन चाकावर आलं बरं का बिभीषणा. या माझ्या धर्मरूपी रथाला 2 चाक आहे. तिथे उत्तर आहे. शौर्य धीरज यही रथ चाका, सत्यशील दृढ ध्वजा पताका. शौर्य धीरज यही रथ चाका. 2 शब्द आहे. एक चाक म्हणजे शौर्य आहे आणि एक चाक म्हणजे धैर्य आहे बरं का बिभीषणा. आणि दोन्ही चाक कोणती म्हणशील तो माझा मारुती आहे.
नाही ना. शूर आणि धीर, धर्मरूपी रथाची 2 चाकं, एक शौर्य एक धैर्य, आणि ती दोन्ही चाकं माझा मारुती आहे. दोन्ही सापडेल तुम्हाला, शौर्य आणि धैर्य. ते दोन्ही गुण दिसले तुम्हाला कधी? चोरून नेले राम लक्ष्मण. मालक चोरी, लॉकेट न पॉकेट गेलं तर ठीक आहे साहेब, पोलीस स्टेशनला तक्रार, पण मालकच चोरीला गेले. चालू लढाईत शोधायची कामगिरी बजरंगबलीवर आली. तपास कसा लागला? नीट ऐका ए जॅकेटवाले, नीट ऐका. तपास, आमचा अतिपरिचयन चालू आहे. तपास कसा लागला? रात्रीच्या 12पर्यंत हनुमानजी फिरतात. कुठे? मालक कोणी चोरून नेले, मालक कोणी चोरून नेले. मालक मोठा विशाल वटवृक्ष आहे, त्या वृक्षाच्या खाली बुंध्याला डोकं टेकून चिंतातूर बसले. कोणी नेले असेल? तर त्या झाडावर एक गिध पक्षाचं जोडपं. बरं का, तपास कसा लागला हे नीट ऐका. हे मला सांगावं लागलं, दुसरा बोवाने सांगत. तपास, त्याच्यात गिधाडीन गरोदर होती, आणि गिधाड तिला म्हणत होतं, तुझी काय इच्छा आहे? काय खायचं? काय खायची इच्छा आहे? धर्मशास्त्र असे डोहाळे पुसावे, तू गरोदर आहे, काय खाण्याची इच्छा आहे? ती म्हणली, बाया मला माणसाचंच मांस खावंसं वाटते. गप बसलं गिधाड. आता का नाही बोलत? 9 वाजल्यापासून काय खातं काय खातं काय खातं, आता गप बसलं. अरे जनावराचं म्हटलं असतं तर कुठूनही आणलं असतं, माणसाचं मांस. पण थांब थांब, लक्षात आलं माझ्या का? तू झोपली होती 1 तासापूर्वी, इथून 2 माणसं नेले अहिरावणानं खांद्यावर बसून. उद्या देवीला बळी देणार आहे म्हणे. मी जातो, एका खिडकीतनं मंदिरात जाईल, 2 लचके तुझ्याकरता तोडून आणील, काहीच काळजी करू नको. हे चर्चा मारोतरावनं ऐकली, मी तिथं होतो म्हणून सांगतो. गिधाडाची चर्चा. बस 2 माणसं अहिरावणानं, नक्कीच माझे मालक राम लक्ष्मण. आणि मग हनुमानजी मंदिरात प्रवेश करतात. आता बराच वेळ लागेल, बस झाला प्रवेश झाला. त्यांची काळी देवी होती, काळी, आणि ही शेंदूरवाली गेली तांबडी कोमठ्याची. बरं प्रेमानं बोलले का? हे होट घाबरू नका. तिथं उभीच झाली सिंहासनावर काळी देवी, बायच्या कोपऱ्यात. कुठेही बसती बाबा, फक्त मारू नका. अरे प्रमाण आहे. जाऊनी पाताळा, जाऊनी पाताळा, जाऊनी पाताळा, पाताळा केली देवीची अवकळा. ती काळी देवी कोपऱ्यात टाकली, तिथं आमची शेंदूरवाली बसली देवीच्या रूपात. हनुमानजी डीजे लावूनच आणलं ना राम लक्ष्मणाला, तर देवीच्या रूपात. जिवंत बळी पाहिजे, दार उघडायचं नाही मंदिराचं. अहिरावण महिरावण म्हणले जिवंत बळी पाहिजे, दार उघडायचं नाही. वरचं छप्पर ओपन करा, सोडा दोघे, मी देवी बोलती. राम लक्ष्मण वरून सोडले. तुमचं काम झालं, आपल्या आपल्या घरी जा, आतून कड्या लावा. दाराच्या बाहेर थांबलं गावकरी, नाळ करी अख्ख्या गावाचा मी देवी बोलती. गेले ना घरी. आता तिघच, शेंदूरवाली देवी आणि राम लक्ष्मण पुढं. नाटक होता ना, कौन है आप?
आपने दशरथ जी का नाम सुना क्या माता जी? हाँ। तो महाराज दशरथ जी को 4 बेटे राम लखन भरत रिपुसुतन, बड़े बेटे राम जी को राजगद्दी छीन ली। कई माने भरत बेटे के राम जी को वनवास जाना पड़ा। साथ में भाई लखन सीता का हरण रावण चुरा के ले आया। रावण के साथ संघर्ष चल रहा। मैं दशरथ जी का बड़ा बेटा श्री राम, मेरे छोटे भाई लखनलाल। अच्छा, दशरथ के बेटे हैं? हा माता जी। तुम्हाला इथं बळी द्यायला आणलेला आहे? हा माते. मी तुम्हाला खाणार आहे? हा माते. तुम्हाला बळी द्यायला आणलेला आहे? हा. मी तुम्हाला खाणार आहे? हा. माझा प्रश्न आहे, आता तुम्हाला वाचवणारा कोण आहे? आता कोणी नाही, कोणी नाही माते. पण तुम्ही एवढ्या रगिलीत विचारता म्हणून सांगतो, माझा मारुती असता तुझं नरड दाबलं असतं, 2 भावाला सोडवलं असतं. संकट काळात एवढंच नाव ऐकलं, गहिवरून आलं हनुमानजीला. बापरे, माझा बाप दशरथ म्हटलं नाही, माझा भाऊ भरत शत्रुघ्न म्हटलं नाही, एकच नाव घेतलं, माझा मारुती. पण नाटक होता ना. ठीक आहे, मारुती नाही तुमचा आता इथं? नाही ना. मग मी खाणार आहे? हा. मी खाणार आहे? हा. मी खाणार आहे? हा ना. अरे मी खाणार आहे तर तुम्ही घाबरत कसे नाही? त्याचं कारण आहे माते. का? आम्ही बऱ्याच ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं, पण इथल्या देवीत संशय वाटतो. का? इथल्या देवीला शेपूट दिसलं. आणि मग बरं का, मग मारुतरावच्या लक्षात संतोषराव नाटक फसला. सोडवलं मालकाला. हे शौर्यही आहे, धैर्य आहे. मालकाला सोडवलं. आता पुढचं थोडक्यात सांगतो. रावण मारला 14 वर्षांनी. बरं का साहेब, राम अयोध्येत आले. अरे अख्खी अयोध्या नाचत होती. घर आए 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 घर आए 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 घर आए, लक्ष्मण राम पुरी मो आनंद भयो भगवान. घर आए कौशल्या पूछन लागे कह लंका की बात. राम जी कितने दिन में रावण मारा, लाए सीता को साथ. राम जी घर आए घर आए लक्ष्मण राम पुरी मो आनंद भयो भगवान. होती 14 वर्षांनी राम आला. कौशल्या माईच्या आता आनंदाला पारावर नाही. जवळ गेली. बाळा, मात कौशल्या पूछन लागे कहो लंका की बात. कितने दिन में रावण मारा, लाए सीता को साथ. हे प्रश्न मागे प्रश्न, एवढी वेळ आहे का आपल्याला? पण त्यावेळेला मायचा हात धरला कौशल्या मायचा. कोणी? रामचंद्राने. आणि एकांतात उभे होते मारुती राया. तिथं आईला नेलं. बरं का, आईला डोळे भरून आले श्रीरामाचे. माँ, इनको पहचानती क्या तू? ये तो अपना हनुमान है, अंजना का बेटा. ये हनुमान है माँ. मैं दुनिया का मालिक श्री राम हूं. आपको इनके सामने खड़ा क्यों किया माँ? क्यों किया बेटा? इसलिए मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती माँ. ये हनुमान नहीं होता तो तुम्हारा राम तुम्हें जिंदा नहीं मिलता माँ. अहिरावण महिरावण जाना, घात करती आमच्या प्राणा. देवी रूप 2 जना सोडेले याने. असं ऐकलं मालकाच्या तोंडून लोटांगण घातलं हनुमानजीनं. इतना बड़प्पन क्यों दे रहे मालिक? मेरा तो निमित्त था, सब आपकी कृपा से हुआ है. गर्व नहीं मनमाही. आणि पुन्हा मालक कधी काम सांगतील म्हणून हात जोडून, स्वामी काजी तू
सादर शूर आणि धीर जमला होता. स्वामी काजी तो सादर बरं का संतोषराव. अरे मालकालाही सोडवण्याची क्षमता हनुमानजी मध्ये कशी काय आली? अरे हनुमान कोण आहे? साक्षात शंकरजी आहे. तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे
धन्यवाद. कोणी काही कसर ठेवली नाही. गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी आणि अजून सप्ताहाचं स्वरूप वाढत चाललं पण कमी नाही. याचं कारण अख्खं गाव हनुमानजीसाठी गट तट पक्ष विसरून एका मायेची लेकरं होऊन एकत्रित येतं, हे त्याचं उत्तर आहे. आणि नियोजक तत्र दुर्लभ, हे वेल्डिंग कसं करावं हे साहेबांना चांगलं माहिती आहे. बरोबर असे शब्द वापरणार की ते उद्या शेवेलाच लागलं पाहिजे सप्त्यात. आम्ही 8 दिवस त्यांच्याकडे होतो तेव्हा आई साहेब होत्या, त्या गेल्या. ही सर्वात मोठी हानी बरे का. आता ते शेवटपर्यंत. पण तुम्ही किती मोठा व्हा, आईच्या पुढं उभा राहिला ना, तुम्ही तिचं लेकरू असता. मोदी साहेब आईच्या भेटीला जायचे गुजरातमध्ये. पांढरी साडी, पांढरे केस, सुरकुत्या पडलेली, मुखात नाही दात, चष्मा लावलेली. जॅकेटवाले साहेब, पांढऱ्या साडीची माय, एका बाकड्यावर चिकटून बसले. आपण पाहिलं टीव्हीला. साहेब फुलपात्रभर पाणी दिलं आईनं. साहेबांनी घेतलं पण शेवटचा घोट घाईत घेतला हो, त्यामुळे उतरलं पाणी मोदी साहेबाच्या गालावर. एका झटक्यात साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं मायनं. मी का सांगतो, तोंड नाही पुसता येत त्यांना. अरे पंतप्रधान आहे ना भारताचे, पण पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे, हे लक्षात ठेवा. सबसे बड़ी है माँ.
माँ से बढ़कर कोई नाही. आईपेक्षा. मग आई गेली ना तर देवीची मूर्ती विसर्जन केल्यावर देवीचं मंदिर उदास दिसतं, तसं माय गेल्यावर घर भकास दिसतं. त्याच्यानंतर किती चांगले पदार्थ जन्मभर खाना, पण मायच्या हातच्या पदार्थाला जी गोडी ते नंतर नाही. तिची पिठली भाकरी असू द्या, अमृताला लाजवेल अशी गोडी असते का? तिनं स्वयंपाक केला नसतो, केवळ मग लेकरासाठी त्याच्यात प्रेम वतलेलं असते म्हणून गोडी आहे. एखाद्या वेळेला पदार्थ चांगले झाले ना, चांगले झाले तर मुलं तुटून पडतात, काही ठेवत नाही, तरी माय किचन मध्ये तांब्याभर पाणी पिऊन समाधानानं बसलेली असते. मोठ्या मुलाला संशय येतो घरात, आई आम्ही सगळे खाल्लं ग, काहीच नाही तुझ्याकरता, उपवास आहे तू? नाही माझ्या राजा. मग तुम्ही माझे लेकर पोटभर जेवला, त्याच वेळेला माझं पोट भरलं बाबा, याला माय म्हणतात. पुन्हा नाही. मी का ते जवळून पाहिलं ते नाही, पुन्हा नाही. दूर से देखे तो समुंदर. ज्याला ज्याला माय असेल बाप असेल त्यांच्यासाठी सांगतो, देवळात एखाद्या दिवशी नाही गेला तरी चालेल, माय बापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या. ते तोंडानं आशीर्वाद देणार नाही, पण त्यांचं हृदय रडल की लेकरा तू जन्मभर सुखाचा राहशील म्हणून. लक्षात त्याला असेल त्याने सांगतो. सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. अर्धाच मिनिट घेतो. दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. दूर से देखे तो कृष्ण भगवान है, नजदीक जाके देखे तो जसोदा के लिए बहुत रोता है. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.